आणि या क्षणाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, छत्रपती संभाजीनगरमध्ये युती फिसकटलेली आहे। सेना भाजप वेगवेगळ्या या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। युतीमध्ये जागा वाटपावरून एकमत न झाल्यानं युती फिसकटल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। बैठकांच्या चर्चांच्या अनेक फेऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये झाल्या, जागा वाटप निश्चित होत नव्हतं। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेची सुद्धा ताकद आहे आणि भाजपचे सुद्धा अनेक महत्त्वाचे चेहरे, त्यांची ताकद त्या भागामध्ये आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जागा वाटप कसं करायचं हा प्रश्न होता। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। कृष्णा, काय कारण आहेत भाजप शिवसेनेची युती छत्रपती संभाजीनगरमध्ये आता होत नाहीये? छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीबाबतच्या जवळपास 10 बैठका झाल्या, वेगवेगळे फॉर्म्युले आले। बैठकीमध्ये काय काय झालं हे काल रात्री संजय शिरसाट यांनी लोकांना सांगितलं। जागा वाटपाचे रात्री अर्ध्या तासाचा अल्टिमेटम शिवसेनेने भाजपाला दिलेला होता, त्यात निरोप आला नाही आणि त्यामुळे जागा वाटपावरती एकमत न झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा हे दोघंही स्वतंत्र लढण्यावर त्यांचं एकमत झालेलं आहे। दोघंही एकमेकांच्या विरोधामध्ये महानगरपालिका निवडणूक लढताना आपल्याला पाहायला मिळतील। थोड्या वेळातच याची अधिकृत घोषणा होईल। मात्र एबीपी माझाला जी माहिती मिळते, काल 39, 42 अशा प्रकारच्या 48 अशा फॉर्म्युल्यावरती एकमत झाला असताना पुन्हा अंतर्गत नाराजी या ठिकाणी उफळली आणि त्यामुळे निर्णय घेण्यात आलाय की दोघंही स्वतंत्र या ठिकाणी लढतील। जागा वाटपावर दोघांचं एकमत झालं नाही, छोटा भाऊ मोठा भाऊ यामध्ये दोघांचं एकमत झालेलं नाही आणि त्यामुळे दोघांनीही संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये स्वतंत्र लढण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। कृष्णा, अपडेट जाणून घेत राहू या सगळ्या संदर्भातले। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.